मंडळी नमस्कार. हा बघा, हा सगुणा बागेतला ह्या वर्षीचा हे दोन तुम्हाला दिसत आहेत. हे सगळ्यात मोठे असणारे फणस आहेत आणि हा मामा साधारणपणे 20 किलोचा असेल. हा 20 किलोचा असेल. हा साधारणपणे 25 किलोपर्यंत असेल. असं फणस हा जो आहे हा जगातलं सगळ्यात मोठं फळ आहे आणि ह्याला किंग ऑफ द फ्रूट्स असं सुद्धा म्हणतात. ह्याच्या एकंदर साईजमध्ये किंवा त्याचं एकंदर ॲपिअरन्स, त्याचं जो काय त्याचं जी चव असते त्याच्यामुळे ह्याला किंग ऑफ द फ्रूट्स असं म्हणतात. म्हणजे फळांचा राजा जगामध्ये असं म्हणतात. खरं तर आपल्यासाठी तो आंबा आहे, पण फणसाला सुद्धा त्याला म्हणतात. आणि हा जो तुम्हाला इकडे फणस दिसतो आहे हा फणस अजून थोडासा पिकायचा आहे. आणि पण ह्याचा जर का तुम्ही आवाज बघितलात आणि ह्याचा आवाज बघितलात तर हा ऑफकोर्स ह्याचे डोळे पण अजून पसरलेले आहेत. हा पिवळा पण झाला आणि ह्याला भयंकर असा एकदम छान सुंदर असं त्याला वास पण येतो. तुम्हाला दिसतंय हा 7 महिने. तर मामा हा पिकलेला आहे बरोबर. तर आपल्याकडे फणस पण तयार आहे आणि फणस खाणारी मंडळी पण आपल्याकडे पूर्णपणे तयार आहेत. ती बघा, ही केवढीशी छोटीशी दिसते बघा राधा आपली याच्याबरोबर फणसाबरोबर. हे बघा, बघू 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 हे बघा. आय शाबाश. हे बघा, पकड. आणि आमच्या घरामध्ये ऑफकोर्स जेवढे आपली सगळेजण मंडळी आहेत, आभा, रमा, राधा, आम्हाला सगळ्यांना आणि घरामध्ये सगळे जे मंडळी आहेत त्यांना ऑफकोर्स फणस हा खूप अगदी प्रिय, मनापासून प्रिय असणारं फळ आहे. आपल्याकडे सगळ्यांनाच तो मनापासून प्रिय असणारं फळ आहे. मामा तुम्ही सुरुवात करा. हे बघा, का मामांना सुरुवात करताना आपल्याला इकडे गोडे तेल लागतं. त्याच्यानंतर आपली जी एक सुरी आहे, ज्या सुरीला असे जे एकदम अशी नॉर्मल सुरी न घेता आपली जिला कापता येऊ शकते, पुढे मागे करवतीसारखी अशी सुरी लागते. आणि ऑफकोर्स आपले मामा लागतात किंवा आपल्याला एक व्यवस्थित असा माणूस जे आपण हे कापू शकतो असे लागतात, ज्यांना त्याच्याविषयी पूर्ण माहिती आहे. तर या 20-25 किलोमधनं साधारणपणे गरे किती निघाला पाहिजेत मामा? गरे कमीत कमी 10 किलो निघाला पाहिजे. जवळजवळ निम्मे गरे म्हणजे 8 ते 10 किलोपर्यंत याच्यामधनं गरे निघायला पाहिजेत. हा बघा, हा गरा म्हणजे मामाने काढून पूर्ण हे आपण करण्याच्या अगोदर त्याच्या आपली गिऱ्हाईकं तयार असतात. अमेझिंग. हा सगुणा बागेतला मोठ्यात मोठा फणस फक्त नसून सगळ्यात चविष्ट फणससुद्धा आहे. फणसाचे 2 प्रकार असतात. हा जो असो खोबऱ्यासारखा असतो कडक कडक तो, आणि दुसरा जो असतो तो बरका, ह्याला कापा असं म्हणतात, आणि दुसरा जो असतो त्याला बरका असं म्हणतात. बरका हा तसं बघायला गेलं तर ओरिजिनल फणसाचा प्रकार जो आपल्या इकडे कोकणामध्ये बऱ्याच लोकांना जो आवडतो तो बरका फणस, जो असा गिळगिळीत आणि बिळबिळीत असतो. आणि सगळ्यांची जी आठळी आहे ती दोघांची आठळी खायला उत्तम असते. काही लोक बरक्याची आठळी खायला त्यांना बरं वाटतं आणि त्याची जी आठळी असते, आठळीची भाजी होते. आठळ्या आपण अशा तुम्हाला इकडे दिसत आहेत. तर या आठळ्यासुद्धा आपण इकडे सगुणा बागेमध्ये तयार करतो. बरेच फणसाचे वेगळे प्रकार करतो. तर फणसापासून ऑफकोर्स आपण फणस जो आहे तो फणस विकतो, त्याचे गरे विकतो. त्याच्यानंतर फणस जेव्हा पिकण्याच्या अगोदर जो भाजीचा फणस असतो त्या भाजीच्या फणसाची खूप मोठ्या प्रमाणात भाजी होते. मी गेल्या काही व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की जर का एखाद्या सर्वसाधारण घरामध्ये त्याच्या मुलीचं किंवा कोणा घरामध्ये ते जर का लग्न होणार असेल तर तो जो शेतकरी असतो त्याच्या घरी जर का फणसाचं झाड असेल तर उन्हाळ्यामध्ये त्याच्या घरामध्ये भरपूर ते फणसाच्या भाजीमध्ये जवळजवळ 150-200 लोकांचं सहज जेवण होऊन जातं. एवढी त्या फणसामधनं भाजी ते मिळतेच मिळते. एका झाडापासून आपल्याला असे, आता हे एकाच झाडावरचे दोन्ही फणस आहेत आणि असे ह्या एका झाडावरून आपल्याकडे साधारणपणे 100 ते 120पर्यंत फणस आपल्या इकडे निघतात. एवढं मोठं ते झाड आहे. सो भाजीचा जो पण त्याची भाजी होते, त्याच्यानंतर ती भाजी आपण ऑफकोर्स इथे घेऊन हळदीमध्ये थोडीशी उकळवून ती भाजीला आपण डीप फ्रीजमध्ये ठेवतो आणि डीप फ्रीजमध्ये वर्षभरमध्ये विकतो. आपण साधारणपणे 1.5 ते 2 टन भाजी आपण इकडे प्रोसेस करतो आणि ती आपल्या वेगवेगळ्या दुकानांमध्ये जी ठाणे, डोंबिवली, दादर आणि नेरळला जी दुकानं आहेत त्याच्यामध्ये आपण ती ठेवतो. त्याचबरोबर तुम्हाला दिसते की फणसाचं लोणचं
अत्यंत सुंदर. बरेच वर्षांपासून जेव्हापासून फणस आहे, फणस हे ओरिजिनल भारतातलं आणि ओरिजिनल असं तसाला म्हणतात की केरळमधनं किंवा ह्या आपल्या सह्याद्रीच्या रांगेमधलं ओरिजिनल हे आपलं फळ आहे. तर त्याचं एक खूप सुंदर त्याचं लोणचं होतं. त्याचबरोबर आपण फणसाचा मोरंबा इकडे करतो, जो अत्यंत सुंदर असतो. ज्यांना फणस हे फळ आवडतं त्यांच्यासाठी तो अत्यंत सुंदर आहे. काही लोक जगामध्ये असे आहेत जी कोकणातले नाही आहेत किंवा बाहेरचे आहेत, त्यांना फणस हिची जी चव आहे ही प्रत्येकालाच आवडते असं नाही. म्हणजे इनफॅक्ट जे वेस्टर्नाइज जे देश आहेत ते वेस्टर्नाइज देशांमध्ये प्रत्येकाला ह्याचं आवडतं असं नाही. बऱ्यापैकी लोकांना जे साऊथ ईस्ट एशियन कंट्रीज आहेत त्याच्यामध्ये त्यांना डुरियन वगैरे असं हे सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी असतात ते माहिती आहे. डुरियन हा फणसाचाच एक प्रकार आहे. किंवा ब्रेड फ्रूट तुम्हाला माहिती असेल तर ते सेम सगळे एकाच फॅमिलीमध्ये सगळे येतात. त्याच्यापासून आपण इकडे हे फणसाचे गरेसुद्धा करतो, जेव्हा ते पूर्णपणे भाजीच्या फणसापासून थोडे पुढे जातं तेव्हा. त्याच्यानंतर जो पिकलेला फणस असतो त्या पिकलेल्या फणसाचे वेगवेगळ्या फणसापासून आपण फणसाची पोळी करतो. तर इथे तुम्हाला दिसते पोलपाट लाटणं पण ठेवलेलं आहे. तर ह्या पोलपाटाचा विषय असा आहे की हे जे तुम्हाला दिसते हे पोलपाट, ह्याच्यावरती आपल्या प्रत्येकाच्याच घरी त्याच्या पोळ्या होत असतात. आणि ह्या ज्या पोळ्या होताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की हे जे लाकूड आहे हे फाटायला नाही पाहिजे. तर हे न फाटणारं लाकूड जे आहे ते फक्त फणसापासून सर्वोत्तम, त्याच्यापासून हे जे पोलपाट जे आहे ते सर्वोत्तम पोलपाट हे त्या फणसाच्या लाकडापासून होतं. म्हणजे जेव्हा फणसाचं आपलं आयुष्य संपतं किंवा एखादा मोठा फाटा त्याचा जेव्हा पडतो तेव्हा त्याच्यापासून हे असं आपल्याकडे पोलपाट बनवता येतं किंवा ह्याच्यापासून स्टूल बनवतात. जी स्टूलं जी आहेत ही स्टूलं आपण इकडे जी वूड प्रोसेसिंग फॅक्टरी आहे त्याच्यापासून हे पण बनवतो. बघू राधा कसं आहे? छान आहे. ओ आणि बघा आपल्या इकडे राधाला आता आभारामा दोघीजणी शाळेत गेल्यात. तर त्याच्या अगोदर आपण हे जे सगळे फणस आहेत ते सगळे फणस प्रोसेस करून ते ऑलरेडी आपल्या एका ऑर्डरला आपल्याला पाहिजेत आपल्याकडे इकडे आलेल्या पाहुण्याला. त्याच्यामुळे आपण हे लगेच ऑर्डर करून त्यांना देऊन टाकणार. कारण आभारामा आली तर जसे मी आता इकडे फणस संपवतो आहे तशा प्रकारे ते सुद्धा संपवून टाकतील. तर मामा छान आहे का फणस? छान आहे, एकदम छान आहे. आणि अशा प्रकारे फणसाची जी झाडं आहेत मंडळी, ही फणसाचं झाड हे खरोखर म्हणजे बरीचशी झाडं अशी आहेत की ज्याला आपण पूर्ण म्हणजे याचा 100% आपल्या इकडे वापर आपल्याला करता येतो. पण फणसाचं जे झाड आहे ते अत्यंत म्हणजे आपल्यासारख्या एक प्रकारे गरीब नाही म्हणता येणार, पण आपल्यासारख्या देशामध्ये ज्याच्यामध्ये भरपूर लोकसंख्या आणि लोकांची खाणारी तोंडं आपल्याकडे भरपूर आहेत, तर अशा ठिकाणी ह्या फणसाचं आपण भरपूर लागवड जास्तीत जास्त करायला पाहिजे. अजूनही पावसाळा येतो आहे तर त्याच्यामुळे ह्या वेळेला आपण इव्हन ह्या आठवड्यात जरी लावल्या किंवा आपण जर का त्याची एखादी काही खूप चांगल्या प्रकारची आता भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे लाल रंगाचा, त्याच्यानंतर असा जो तुम्हाला दिसतो आहे मोठ्या घराचा किंवा कापा किंवा बरका, जशी तुमची रिक्वायरमेंट आहे किंवा तुमच्याकडे फक्त शेती असेल, तुम्ही फणसाची जरी चांगली 100 रोपं जरी जगवलीत तरी 3 ते 5 वर्षापासून पुढे तुम्हाला ते मॅच्युअर झाल्यानंतर त्याच्यामध्ये खूप चांगलं भरपूर एवढं उत्पादन तयार होऊ शकतं की त्याचे तुम्ही असे बरेचसे वेगळे प्रोसेस्ड प्रॉडक्टसुद्धा बनवू शकता. आणि तो एक वेगळी बिझनेस अपॉर्च्युनिटी तुम्हाला होऊ शकते की तुमच्या पुढच्या जनरेशनला होऊ शकते. सो मंडळी, अशा प्रकारे फणस जे आहे ते आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं प्लांट आहे. मी तुम्हाला सगळ्यांना अगदी मनापासून अर्ज करीन की तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणामध्ये फणसाची झाडं लावा. इन जनरल आपल्याला जरी म्हणजे तुमच्या इकडे जर का पडकी जमीन असेल, तुमच्या सोसायटीमध्ये जागा असेल, तुमच्या इकडे जर का तुम्ही जंगलावरती कुठे टेकडी बिकडीवर वॉकला जात असाल आणि तुम्हाला टेकडीवरती लावायला जागा असेल तर तुम्ही डेफिनेटली फणसाची झाडं जास्तीत जास्त लावा. कारण ह्या झाडांपासून खूप मोठा कमर्शियल उपयोग. आणि जर का आपण माणसाने जरी नाही खाल्ले, म्हणजे तुम्ही जर का कोणी कोकणातले असाल की तुम्ही कोकणात ट्रॅव्हल केला असेल तर तुम्हाला माहिती आहे की एवढे फणस येतात की त्याच्यातले बरेचसे जे फणस आहेत ते बरेचसे फणस पिकतात आणि पिकून ते खालती जमिनीवर पडून जातात एवढ्या प्रमाणामध्ये. आणि ते जे पडलेले फणस आहेत ते सुद्धा भरपूर माकडं, गायी, त्याच्यानंतर असंख्य प्रमाणामध्ये येणारे त्याच्यावरती किडे, पक्षी, हे सगळे हे जे वेगवेगळ्या प्रकारची जी फळं आहेत ही सगळी फळं खातात आणि खूप तृप्त होतात. सो आपण जास्तीत जास्त हे भारतीय वंशाचं जे झाड आहे ते आपल्या इकडे आपल्या भारतात आणि सगळीकडे ग्रो होणारं झाड आहे. त्याला काही फार असं अगदीच कोकणातलंच वातावरण पाहिजे असं काही नाही. हे कुठेही ज्या अशा ठिकाणी सर्वसाधारण पहिले 3-4 वर्ष त्याची जर का काळजी घेतली किंवा त्याला जर का आपण थोडंसं पहिले 3-1 वर्ष त्याची काळजी घेतली तर पुढची सगळी वर्ष त्याची काळजी घ्यायची गरज नाही, त्याला पाणी द्यायची गरज नाही, ते आपल्या आप वाढत राहतं. सो मंडळी, भरपूर 100 झाडं जाऊन लावण्यापेक्षा 2 ते 3 झाडंच तुम्ही जरी आयुष्यामध्ये जर का लावलीत आणि त्या झाडांना तुम्ही जगवलं कुठल्या तरी पब्लिक ठिकाणी, ती अशा प्रकारची असेल जसं फणस आहे, जांभूळ आहे, आंबा आहे, अशा प्रकारची सर्वसाधारण झाडं जी आपल्या इकडे होतात अशा प्रकारची झाडं जर का तुम्ही लावलीत तर अख्ख्या भारताला आणि अख्ख्या आपल्या निसर्गाला तुम्ही भरपूर मदत कराल आणि भरपूर हजारो प्राण्यांचे सुद्धा तुम्ही भरपूर त्याच्यापासून तुम्हाला आशीर्वाद मिळतील.
धन्यवाद. भेटू आपण सगुणा बागेमध्ये. धन्यवाद मामा. धन्यवाद. सगुणा बाग शेतकऱ्यांना प्रतिष्ठेचा मार्ग दाखवणारं भारतातील सर्वप्रथम कृषी पर्यटन केंद्र.